श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जीवनदर्शन संकलन गो सी गोखले. वयानुसार 51वे वर्ष. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे. आयुष्यात अनेक कष्ट सोसल्याने गीताबाई आता खूप थकल्या होत्या. श्री आईची अगदी मनापासून सेवा करत. एके दिवशी रात्री श्री आईचे पाय चेपत बसले असता ते तिला म्हणाले, आई, तू आता म्हातारी झालीस, तुझी काही इच्छा असेल तर सांग, मी खात्रीने ती पूर्ण करीन. हे ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आले आणि म्हणाली, गणू, माझे आता काय राहिले आहे? तुझे हे वागणे आणि लोकांचे तुझ्यावरचे प्रेम पाहून मन तृप्त झाले. माझा देह थकत चालला आहे. मनात येते की एकदा काशी यात्रा घडावी. गंगा स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेतले म्हणजे देहाचे सार्थक होईल. आईचे हे बोलणे ऐकून श्री म्हणाले, वा, फारच उत्तम. मग उद्याच आपण निघायचे का? तुला काशी यात्रा घडवण्याचे माझ्याकडे लागले. त्यावर आई म्हणाली, अरे, पण आपण यात्रेला गेलो तर आपल्या घराकडे कोण पाहील? घराचा वासा देखील कोणी इथं शिल्लक ठेवणार नाही. त्यावर श्री म्हणाले, आई, त्याची तू काळजी करू नकोस, मी सर्व व्यवस्था करतो. आईला असे आश्वासन देऊन श्रींनी काशी यात्रेची सर्व तयारी केली. श्रींच्या पत्नीची बरोबर येण्याची इच्छा होती, पण आपण पुढे केव्हा तरी खात्रीने जाऊ अशी तिची समजूत घालून त्यांनी तिला माहेरी धाडून दिले. गीताबाई काशी यात्रेस जाणार म्हणून प्रत्येकाला कौतुक वाटत होते. गावचे सर्व लोक निरोप देण्यास जमा झाले. शेवटी श्री आईला घेऊन रामरायाच्या दर्शनाला आले. रामाचा निरोप घेऊन दोघेजण बाहेर आले. तेव्हा गीताबाई म्हणाल्या, घराकडे लक्ष असू द्या बरं का, यात्रा संपवून मी लवकर परत येते. त्यावर श्री म्हणाले, आई, तू तर थकली आहेस, कोणास ठाऊक काळ कसा येईल, घराचा लोभ कशाला ठेवतेस, आपण त्याची वाट लावू. असे म्हणून श्रींनी चिंतूबुवांना बोलावून घेतले. आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. चिंतूबुवांना मंत्र म्हणायला सांगून सर्वांच्या नावाने पाणी सोडले. जमलेल्या लोकांपैकी ज्याला जी वस्तू पाहिजे ती घेऊन जावी असे म्हणायचा अवकाश 15 मिनिटात घर धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाले. त्यावर श्री आईला म्हणाले, तुझे लक्ष अडकायला आता मागे काही शिल्लक राहिले नाही, चल आता. हे सर्व पाहून आई म्हणाली, गणू, मला वाटले होते तुला प्रापंचिक शहाणपण आले, पण नाही रे, नाही. तू होतास तसाच बैरागी आहेस. कोणत्या वेळी काय करशील याचा नेम नाही. श्री आईला घेऊन प्रथम नाशिकला आले. रामाचे दर्शन घेऊन पुढे प्रयागला गेले. तिथे आईला त्रिवेणी संगमामध्ये स्नान घातले व वेणी माधवाच्या चरणी घालून अक्षय वट दाखवला. तिच्या हातून पुष्कळ दानधर्म करवला. 3 रात्री तिथे राहून सर्वजण काशीला आले. स्टेशनवर श्रींना उतरून घेण्यास श्रींचा मसुरियादीन शिवमंगल नावाचा श्रीमंत पंडा आला होता. श्रींचा मुक्काम भोसल्यांच्या गंगा महालमध्ये एखाद्या संस्थानिकाप्रमाणे झाला. श्री आईला घेऊन तिथे महिनाभर राहिले. श्री स्वतः आईला गंगा स्नानासाठी उचलून घेऊन जात व नंतर विश्वेश्वराच्या दर्शनाला नेत. वाटेतल्या सर्व भिकाऱ्यांना ती दान देई. आईच्या हाताने वस्त्रे व पैसे किती दान दिला याला तर गणतीच नाही. श्री काशीस असताना श्रींना आत्मानंद सरस्वती यांच्यासारखे अनेक विद्वान, साधनी, संन्यासी भेटायला येत. तसेच बाबू भट नावाचे दशग्रंथी हिंदी व संस्कृत भाषेचे जाणकार श्रींना भेटले. 12 वर्षे मौन धरून 13 कोटी रामनामाचा संकल्प पूर्ण करणारे शांताश्रय स्वामी यांचाही श्रींशी खूप संबंध आला. काशीला महिनाभर राहून श्री गयेला गेले. तिथे पिंडदान करून सर्व मंडळी अयोध्येला आली. तिथे आल्यावर गीताबाईंना खूप थकवा वाटू लागला. शक्ती क्षीण होऊ लागली. औषध घेण्यास तिने संमती दिली नाही. खाणे बंद होऊन त्या दुधावर राहू लागल्या. श्री त्यांच्याबरोबर सतत बसून सेवा करत होते. शरयूमध्ये स्नान करून रामरायाचे दर्शन घेतले. श्रींनी तिला घाटावर गादी घालून बसवले व तिच्या हातून खूप दानधर्म करवला. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे, असे श्री म्हणाले. आईने मनसोक्त दान केल्यावर श्रींनी रामरायाला नैवेद्य करून गाव जेवण घातले. आईला विचारले,
तुझी आणखी काही इच्छा शिल्लक आहे का? आई म्हणाली, मुळीच नाही. फक्त राम राम म्हणत तुझ्या मांडीवर मला जाऊ दे. दुसरे दिवशी श्रींच्या मांडीवर सकाळी गीताबाईंनी शांतपणे राम राम म्हणत देह ठेवला व आपल्या जीवाचे कल्याण करून घेतले. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा.